डेल्युलू राहू नका म्हणजे डिल्युजनल राहू नका, भ्रमात राहू नका. असो, नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने देशामध्ये मोठं आंदोलन केलं. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला आणि सरकारला नीटची फेरपरीक्षा घ्यायला लागली. पण नीटच्या फेरपरीक्षाचा पेपरही गुजरातमधनं फुटल्याचा खळबळजनक आरोप पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केलाय. याबाबत त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुरावेही सादर केले. इतकंच नाही तर तपास यंत्रणांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता याबद्दल माहिती द्यावी अशी मागणीही केली आहे. दरम्यान नीट परीक्षेतल्या गोंधळामुळे संसदेपासून ते रस्त्यापर्यंत विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय. केंद्र सरकारनं पेपर फुटीविरोधात नवा कायदाही आणलाय. मात्र आता फेरपरीक्षेबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंता आहे. आता याबद्दल एनटीए आणि केंद्रीय तपास यंत्रणा काय खुलासा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. रोहित पवार काय म्हणाले, त्यांचे आक्षेप काय, एक नजर टाकूया. नीट पेपर लीक झाल्यानंतर फेरपरीक्षा. पेपर 3 दिवस आधीच गुजरातमधून फुटल्याचं वृत्त. हे सत्य असेल तर अवघड आहे. यंत्रणांनी खुलासा करावा, दबावात न येता रॅकेट उघडं करा.